ही क्या लावली का कडी? आता पैसे भेटले नाही ना तुला चित्ता सोडणार नाही मी. काय करतो? हे सोड. त्याला मार नका. ए गोप्या त्या पोराला समजावण्याचा चित्ता सोडणार नाही. माझ्या पोराच्या जीवाला काही झालं ना तर जीव काढेन बघ तुझा. तू दरवाजा उघड पहिला. त्याला मार नका. मी पैसे देतो. कधी देणार आहे? त्याला काय करू नका. ऐका अक्काशी बोला. अक्का अक्का काहीतरी मदत करू शकते यात. आता ना अक्का 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 विक्या राधीकडे जा. राधीकडे तिला सगळं सांग. तिला सांग सगळं. मदत माग. कोणी बी कुठे जाणार नाही. गोप्या माझी चलाकी केली ना तुझी बायको आणि पोरग कोणी चित्त सोडणार नाही. चला की नाही तुम्हाला पैसे देण्यासाठीच करा. अरे बघा सांबा विकी तू इथं काय करायलायस आणि एवढा का घाबरलायस तू? विकी अरे काय झालंय? कोण मागे लागलंय का तुझ्या? गुंड? विकी तुम्हाला गुंड त्रास देत आहेत का? वय 2 गुंड घरात घुसल्यात आणि पप्पाला लय मारायल्यात. आता पैसे भेटले नाही ना तुला चित्ता सोडणार नाही मी. चला लवकर चला. मम्मी पप्पांना मारून टाकतील. नाही असं काही भी होणार नाही. चल आपण जाऊया. अगं तू जाऊन काय करणार आहेस? दीदी तू चल. गुंड्यांना थांबव. चल. हो काय करायलाय? हो उठा की. तुमच्यामुळे जीव वाचला. लय उपकार झाले. तुम्ही नसता तर आज काय झालं असतं आमचं? खरंच लय उपकार झाले तुमचे. आणि आमच्यामुळे तुम्हाला आज जो काही त्रास झालाय त्याबद्दल खरंच मनापासून माफी मागतो. आणि आणखीन एकच रिक्वेस्ट आहे. एकेला आजची रात्र तुमच्याकडेच राहू द्या. हा काय ते गुंड परत आले आणि त्यांनी काय एकेला जर नाही फक्त इकी नाही तुम्ही दोघं बी आज इथंच थांबा. आता बाहेर जाणं योग्य नाही आहे. आजची रात्र तुम्ही बी इथंच थांबा. पण असं मी थांबा इथंच. राधा का मी तुझ्या बाजूला झोपणार. वय आसमे आपण सगळे इथं बाहेर झोपू आणि ह्या दोघांनी तिथं आत झोपू दे. तायडे मुन्नू चला आपण आतला आवरून घेऊया. मी भी मदत करतो.
विकी तू झोप आता. ते गुंड परत तर नाही येणार. नाही येणार. तू झोप. हा झोप. चल. नरेटा आपला यो गुंडांचा ड्रामा चांगला सक्सेसफुल झाला. राधी नाही आसमी बी गणली. होयच की ही तर फक्त सुरुवात आहे. पुढं पुढं काय काय आणि कसं कसं होणार आहे याची तर तीच मी आयडियाच नाही. मज्जाच येणार आहे. काय करतील पप्पा? पप्पा का नाही आता एकदम मस्त पैकी ताणी मारतील. आणि यासनी झोप लागायचीच नाही. तायडे तू उगाच आईची भीती वाढवू नकोस. एक मिनिट सगळे शांत व्हा. आपण पुढचं पुढं बघू. झोपा आता सगळ्यांनी. विकी झोप. काय नाही होणार. झोप. तू झोप. हा झोप बरं आधी. झोप. ते गुंड परत येणार का माहित नाही, पण वाटतंय का काय तर भयंकर होणार आहे. हे काय हे समजे इथंच राहायला आलेत काय? नाही नाही घाबरू नका. आम्ही काही तर राहायला नाही आलेलो. आम्ही हे गाव सोडून चाललोय. फक्त तुमचा निरोप घ्यायला आलो. ते गुंड काही आम्हाला सुखाने जगू देणार नाही तिथं. आणि आता तर खायचे बी वांदे झाले. होय तुम्ही जो रोज डबा देत होता त्यावर बी त्या गुंडांनी बंदी घातल्या. घरात बी राहता येत नाही, बाहेर बी जाता येत नाही. तिकडे आड आणि तिकडे बी राशी गत झाली आमची. तुम्ही जाणार कुठं? आणि विकीच्या शाळेचं काय? काय शाळेचं घेऊन बसलीस तू मुन्नू? इथं ज्याचं जगणं मुश्किल झालंय त्याला हे शाळा बिळा असले चोचले परवडत नाहीत. आम्ही कोल्हापूरला चाललोय. जे काय काम मिळेल ते करू. मोलमजुरी हमाली जे मिळेल ते. आणि की बी आमच्या सोबत राबल. आता त्यांच्या नशिबात हेच आहे. इथलं सुगरा जेवण काय आमच्या नशिबात नाही. ते काय मीठ भाकरी मिळेल
हे खाऊन कसं बस जगू? अक्के काय चुकलं माकलं असेल तर माफ कर. येत आपली लायकी आणि पायरी सांभाळून बोल. नंदाताई, अशा बायकांसाठी लढताय ना तुम्ही? आणि यांचीच लायकी काढालाय. वा, हो जनाची नाही तर मनाची तरी. अस्मे, आय या अशा लोकांसंग असंच बोलायला लागतंय. हे आसमे, हे बघ, आम्ही काय तुझ्या संग इथं वाद घालायला आलो नाहीये. हा, आणि तू विषय बदलण्याचा प्रयत्न बी करू नकोस. आम्ही इथं आलोय ते राधिका, गोपीनाथ आणि यामिनीवर अन्याय करायला लागल्या म्हणून. या गोपीनाथसाठी लढता ना तुम्ही? यो गोपीनाथ आमच्या आईला 3-3 पोरीं संग टाकून यामिनीकडे गेला तेव्हा तुम्हाला अन्याय दिसला नाही? तेव्हा तर निषेध करायला बोर्ड घेऊन आला नव्हता तुम्ही? तेव्हा कुठे गेली तुमची समाजसेवा? तुमच्यातले काय काय जण तर यांनी दिलेल्या जेवणावेळी जेवून बी गेल्यात. तेव्हा तुम्हाला अन्याय, अत्याचार काय बी दिसला नाही? हो, एका बाईला 3-3 पोरीं संग टाकून जाणाऱ्या माणसाला जाब विचारावा, त्या बाईची बाजू घ्यावी असं एकाला बी वाटलं नाही? आणि आता आलेत मोर्चा घेऊन. खोत कसा नाही आला अजून? हे अस्मी डाव फिरवून टाकल. अहो, हे तर लग्न राधाकाच्या परवानगीने झालेलं. अन्यायाचा प्रश्न येतोयच कुठं? अरे वा काकू, चांगलंच पडवून आणलंय की तुम्हासनी. अहो, दुसऱ्यांचं ऐकून बोलण्यापेक्षा कधीतरी स्वतःचा मेंदू वापरा की. अस्मे, त्यांच्या संग नको भांडू. आहे मी तुला तुझी आई काय सांगते ना ते तर ना शांता. हे सांगते, उगा मला हात उगारायला लावून नगस. आमचा मोर्चा शांततेच्या मार्गाने चाललाय. उगा त्याला मी तर असं ऐकलंय, नाही म्हणजे लोक असं म्हणतात चोर राधाकाला सामील आहे. कुणाकडनं ऐकलंय? कोण म्हणतंय? तुमच्यातलं आहे का कोण म्हणणार? आता असे विचारल्यावर कोण स्वतःहून सांगणार आहे बाई? हे बघा, हे बघा, हे बघा, आम्हाला न्याय मिळाला नाही तरी चालेल, पण राधी असं काही करणार नाही. आमची खात्री आहे, आम्हाला माहिती आहे ती असलं वंगाळ काही बी करणार नाही. पण तिला काही बोलू नका. वय वय, एकदम बरोबर आहे. नाही म्हणजे आमच्यात जे काही वाद आहेत ते आमच्यात आहेत. हा, म्हणजे अक्का एखाद वेळेस मला काय तर बोलेल, पण असलं काय तर करणार नाही अक्का, खात्री आहे आम्हाला. यामिनी, नको तिथं माणूस की दाखवू नको ग. आणि होत चल, आज फैसला व्हायलाच पाहिजे. होय, राधा का बोला, 10 लाखाचं काय करणार आहे तुम्ही?
आम्ही गोपीनाथवर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही गोपीनाथवर अन्याय होऊ देणार नाही. खानावळीत जेवायला बोलवलं हे ठीक आहे, पण अर्जंट का बोलवलं असेल? काहीतरी भानगडे बहुतेक. बर्फी तू कधी आल्यास? आणि रघु कुठे? आत्ता झाले. अरे रघु कामाला गेलाय कुठल्या तरी. अस्मी डबा घेऊन आलेली का? नाही, अस्मी नाही आली, पण एक रिक्षेवाला आला होता तिचा निरोप घेऊन. आज डबा नाही येणार आहे. का? का म्हणजे काहीतरी काम आलं असेल ना तिला. एखाद दिवस समजून घे तू. काय मी जर निशीला सांगितलं की अस्मीने अर्जंट खानावळीत बोलवलंय तर हा लगेच जाईल, पण मी तर निशीला काही सांगणारच नाही. मग अस्मी काय बरं करेल? पैसे ते पैसे यांनी मला दिले ते. यांनी आम्हाला पैसे दिलेले, पण आम्ही मागितले नव्हते. यांना जबरदस्ती दिलेले. अरे वा, अशी माणसं आम्हाला भेटायला पाहिजेत. जबरदस्ती 10-10 लाख रुपये देणारी. इथं आमचे पैसे परत करीनच माणसं. असो, जे झालं ते झालं. यांनी तुम्हाला न मागता पैसे दिले होते, पण आम्ही मागायलोय. आमचे पैसे गुमानामासनी द्या. पैसे चोरीला गेले, आमच्याकडे नाहीये. मग आम्ही काय करू? चोराला हुडकू? अजबच लोक आहेत की हे जबरदस्ती 10-10 लाख एकमेकांना देतात, आणि 10 लाख एवढी मोठी रक्कम चोरी कशी होते? नाहीतर काय? हे बघा, पैसे चोरीला गेलेत का आणखी कुठे गेलेत त्याच्याशी आमचा काय बी संबंध नाही. आमचे 10 लाख आम्हाला द्या आणि तुम्ही तुमचं काय ते गोंधळून घ्या. नाहीतर परिणाम काय होतील ना याचा विचार बी करू नका. हे बघा, तुमचे पैसे मी घेतलेले, त्याच्याशी यांचा काय बी संबंध नाही. तुम्ही राधेला काय बोलू नका, त्रास देऊ नका. राधे खूप चांगली आहे, खूप चांगली आहे ती. तुम्ही सांगितलं आम्ही त्यांना त्रास देणार म्हणून. पैसे तुला दिलेत ना, मग तुला ऐका ना, मी काय म्हणते, आम्हाला थोडीशी मुदत द्या ना. आम्ही तुमची पै परत करू. पै आणि पै आम्ही वसूल करूच, पण मुदत नाही देणार. मुदत दिलती तेव्हा काय केलं? जिनं करायला पाहिजे ती तर मूग गिळून गप बसल्या. होय की, मग नवऱ्याच्या जीवावर आले तरी काय बोलणार आधा का?
अहो राधा का पैसे तर द्या, नसेल तर ते जागा तर द्या. घर नावावर करून द्या गोपीनाथच्या. घर नावावर करून द्यायचा काय संबंध? ते पैसे चोरीला गेले तर आईची काय चूक आहे? मग चूक कुणाची? आमची का? आता पैसे चोरीला गेले म्हणलं की झालं का? उद्या आम्ही बी तुमच्याकडनं पैसे घेतो आणि म्हणतो चोरीला गेले, इसरून जावा. अगं तू वकिलाकडे काम करतीस ना, मग तुला एवढी बी अक्कल नाही वय? का समजतंय पण मान्य करायचं नाही? 17व्या म्हणताय चोरगावला चोरगावला. आता चोराचं काय लोणचं घालायचं आम्ही? पैसे मिळालं पाहिजे, ते कुठे मिळालेत अजून? आणि ती परत करायची जबाबदारी राधा काची आहे, नाहीतर कुणाची आहे? हे बिचारे लोक कुठे आणलं? एमटी डिमो होता, पण खरंच गोळी झाडली ना तर माणूस डायरेक्ट ढगात. बघायचंय? काय करू राहिला? त्याला काय करू नका, त्याला काय करू नका. बघितलं? आता माणूस मारून डेमो देतो. यासनी मारू नका, यासनी मारू नका. का का नाही मारायचं? एक कारण दे. कुणी बी सांगावं. आमचे 10 लाख रुपये दे आणि नवऱ्याचा जीव वाचव. आजची मी तुझ्या पुढे पदर पसरतीये, भीक मागते. यांचा जीव आता तुझ्या हातात आहे. वाचव बाई, वाचव. अहो राधा का नाही ते हात कशा पाहिजे? आधी हाव सोडा. अहो माणूस गेला की गेला, परत येणार नाही. अहो खानावळ मिळवता येईल. अहो ही वेळ टळून जाऊ द्या, फटकन हो म्हणा की. अयो हट्ट कशा पाहिजे? होय, अहो नवऱ्याच्या जीवापेक्षा महत्वाचं आहे का खानावळ? आके मला हे घर, पैसे, खानावळ काय म्हणजे काय नको. मला फक्त यांचा जीव पाहिजे. तू तुझ्या हातात आहे, काहीतरी कर. ए काय ते ठरवा लवकर. घालू गोळी. नाही, नको नको, काहीतरी करू नका. विचार करायची वेळ नाही आता राधा का. बोला लवकर. एवढी निगरगट्ट बाई बघितली नाही मी कधी. आके अगं पदर पसरून भीक मागते तुझ्या पुढं. ते 10 लाख रुपये माझ्याकडे असताना चोरीला गेले. माते, शपथ घेऊन सांगते का, ते
कर्ज फिटेस्तोर माझी खानावळ यामिनी आणि यांच्या ताब्यात राहील. मी आणि माझ्या मुली त्यांच्या हाताखाली इमाने इतबार काम करू. खानावळीचा सगळा खर्च जाऊ आणि जेवणाचा खर्च जाऊ. जे काय पैसे उरतील ते सगळे कर्जफेडीसाठी देऊ. कर्ज व्याजासकट फिटूस तर ते पैसे देतच राहू. मी अन्नपूर्णेची शपथ घेऊन सांगते. पोलीस किंवा वकिलांची मदत घेतली तर याबाबत मी कोणत्याही पोलिसाची आणि वकिलाची मदत घेणार नाही. मी शपथ घेऊन सांगते. अस्मीची मदत या बाबतीत मी अस्मीला कोणता बी विरोध करू देणार नाही. मी शपथ घेऊन सांगते. मस्त झाल्या खिचडी. राजा आणखीन वाढ खिचडी. राजा ऐकते का नाही? खिचडी वाढ आणखीन. ऐकतेस ना बा? तू नको वाढू. तुझ्या वाढण्यात आसुरीपणा आहे. राधी कशी प्रेमानं वाढते. राधे वाढकी खिचडी. कशी नजाकत आहे वाढण्यात. अगं मी त्यांना ते वाढायचं कसं ते शिकवत होतो. कळलं ना तुम्हाला? जा आता कामाला जा. कळलं निघ. शांते तू आवर जा. मी पूजा करून आलेच.